नमस्कार मनके अशामध्ये तर आज दाखवणार आहे पावभाजी. खूप सोपी पद्धत आणि पौष्टिक अशी पावभाजी. खूप भाज्या आपल्या पोटात खाल्ल्या जातात, लहान मुलं खात नाहीत भाज्या वगैरे. तर हे पहा, त्यासाठी लागणारं साहित्य हे पहा: बटाट्याच्या फोडी, मोठ्या मोठ्या फोडी करून बटाटा आणि हा फ्लावर हा मिक्सरमध्ये चांगला शिजवून घेतला आहे. आणि हे आहेत शेंगातले वाटाणे, हे पण मिक्सरला घेतलेत चांगले शिजवून. आणि हे आहे कच्चा कांदा, लसूण आणि अद्रक याची पेस्ट अशी छान अशी बनवून घेतली. अशा प्रकारे कांदा हा कच्चाच वाटायचा कधी पण, त्याची वेगळी टेस्ट लागते. आणि इकडे पहा, हे घेतले आहे शिमला मिर्च आणि टोमॅटो उकडून घेतले, थोडं वाफवून. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तर कशा प्रकारे बनवायची भाजी ते सांगते आता. याच्यामध्ये आता हे तूप गरम झालं आहे, तेल टाकते आता. हे पहा, आता तेल टाकायचं भरपूर, कारण कांद्याची जी पेस्ट आहे ना ती चांगल्या प्रकारे तळून निघली पाहिजे. त्यामुळं मोठ्या पळीने एक पळी भरून तेल टाकायचं. आपली मोठी भाजीचं चमच असतो ना हा, तर एवढं भरून तरी टाकायचा. जास्त टाकलं थोडं तरी चालतंय. तर चला, आता तेल पण छान असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची. तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग नंतरच टाकायचं. म्हणजे चांगली गरम तेलात चांगली छान अशी परतून निघते. कांदा, लसूण आणि अद्रक मिक्सरमध्ये बारीक वाटून चांगली थोडी लालसर होईपर्यंत 2-3 मिनिट चांगली आपल्याला परतून घ्यायची. हे पहा, आता कांद्याची पेस्ट पूर्ण अशी त्याचं जे पाणी असतं सुटलेलं पूर्णपणे आटलं आहे. आणि एकदम असं तेल सोडलं ना, ती पेस्ट अशी तेलकट जरा दिसायला लागली, कलर चेंज झाला की आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपलं माझा घरी बनवलेलाच मसाला आहे. घरी बनवलेलाच मसाला आहे. मिक्स आपलं सगळं धने पावडर, सर्व प्रकारचे गरम मसाले. तर हा सर्व मसाला टाकायचा. आपल्याला जसं तिखट बनवायचं आहे ना त्याप्रमाणे आपण मसाला टाकायचा. आणि हळद टाकायची, खूप अशी नाही, अशी थोडीशी, अर्धा चमचला कमी जराशी हळद टाकायची. आणि मीठ हे आपल्याला चवीनुसार टाकायचं. अगोदर थोडं टाकू शकता, नंतर परत खाऊन पाहता येते, कमी पडली तर अजून टाकू शकता. तर हे पहा, हे छान असं परतून घ्यायचं आता परत. आणि पावभाजी मसाला पण टाकायचं. तर हा पावभाजी मसाला मी हा एव्हरेस्टचा वापरते. पावभाजी मसाला खूप छान लागतो. हा मसाला खूप छान असतो, मी हाच वापरते पहिल्यापासून. मला मसाल्याची टेस्ट आवडते. गॅस बारीक करायचा आता, म्हणजे मसाले वगैरे हे खाली जळणार नाही, करपणार नाही. तर तुम्हाला खूप अशी भाजी जर बनवायची असेल, समज 8 जण खाऊ शकतील, तर 7-8 जण खाऊ शकतील, तेव्हा मी एवढा पळी भरून असा मसाला टाकते हा. म्हणजे हे मोठं जे पॅकेट आहे ना, हे 3 वेळा आपण वापरू शकतो. आपले घरामध्ये तुम्ही फॅमिलीमध्ये किती जण आहे, 4-5 जण आहेत वगैरे, तर तुम्ही 3 वेळा हे मोठं पॅकेट वापरू शकता. आणि हे छोटं येतं, तर छोटं एकाच टायमाला मग वापरायचं ते छोटंवालं पॅकेट. आता हे पाहिजे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे. पहा, खमंग असते, त्याला तेल वगैरे सुटलं पाहिजे. गॅस थोडासा मोठा करते, चांगल्या प्रकारे ते मिक्स
झालं पाहिजे. हे पहा कशा प्रकारे असा मसाला झाला, छान असा पहा कसला लाल मस्त छान एकदम सुका सुका झालाय, छान असं परतून झालाय हा मसाला. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे पहा तुम्हाला टोमॅटो आणि शिमला मिरची उकडून घेतलेली दाखवली होती ना, त्याची पेस्ट अशा प्रकारे बनवून घेतली. आता हे मसाले सगळे परतल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे शिमला मिरची आणि टोमॅटोची पेस्ट. हे मिक्स करून घ्यायचं छान. आणि आता लगेच आपल्याला टाकायचं आहे हे जो शेंगामधलाच वाटाणा वापरायचा पावभाजीला, तरच टेस्ट लागते त्याची. कारण ते सुकवलेला वाटाणा कधीच नाही वापरायचा पावभाजीला, त्याच्याने पावभाजी अजिबात चांगली नाही लागत. तर हे पहा वाटाणा एवढा नाही टाकला तरी चालतो, थोडासाच वापरला तरी चालतो वाटाणा. पण माझ्या मुलांना हे शेंगातल्या वाटाणा खूप आवडतो, म्हणून त्यांच्यासाठी मी जास्त वापरला. तर पावभाजीला एवढं कोण वाटाणा वापरत नाही. आणि आता आपल्याला करायचे आहे हे पहा हा जो बटाटा आणि फ्लावर उकडून घेतला आहे याची चांगली हे स्क्रॅच करायचं आहे ह्याला चांगलं. हे पहा अशा प्रकारे हे तुम्ही ग्लास असतो ना, ग्लासच्या बुडांनी पण तुम्ही असं लगेच ते बारीक होतं. माझ्याकडचं आहे म्हणूनसाठी मी करते, याची काय गरज नाही. ग्लास असतो ना आपला त्याच्या बुडाने तुम्ही असं हे शिजलेलं असतं छान लगेच बारीक होतं. तर हे सगळं आपलं हे सर्व असं बारीक करून टाकायचं आहे. तर हे पहा अशा प्रकारे हे वरून टाकायचं. हे पहा आता हे पण बाकीचे राहिलेले पण आपण बटाटा आणि फ्लावर घेतले बारीक करून. तर हे सर्व पहा मिक्स करायचं. आता हे सर्व छान असं मिक्स करायचं पहा. अशा प्रकारे पावभाजी नक्की बनवून पहा. लहान मुलाच्या पोटामध्ये पहा किती भाज्या जातात. शिमला मिर्च, फ्लावर, टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक आणि वाटाणा, बटाटा हे सर्व मिक्स भाज्या मुलांना नेहमी करून द्यायचं पौष्टिक असं. ह्या महिन्यात सगळ्या भाज्या खूप स्वस्त असतात आणि द्यायची अशी आठवड्यातनं एकदा तरी अशी पावभाजी बनवून द्यायची. मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या वगैरे जातात आणि पावाबरोबर मुलं असं आवडीने खातात पावभाजी. तर आता हे याच्यामध्ये हे सगळं खरकट आहे ते सगळं, यात पाणी वगैरे जास्त नाही टाकायचं, पातळ जास्त बनवायची नाही पावभाजी. हे सगळं भाज्या मिळूनच सर्व घट्ट होऊन जाते. हे उकडलेलं पाणी वगैरे मिक्सरचं भांडं धुवून तेवढं टाकते. वाटाणा वगैरे उकडलेलं पाणी होतं राहिलेलं ते थोडं टाकते. तर हे आपलं शिमला मिर्च, टोमॅटो वगैरे उकडलेलं पाणी, ते पाणी काय टाकून नाही द्यायचं कारण त्याच्यामध्ये पण जीवनसत्व असतं सगळं उकडलेल्या पाण्यात आणि त्याची पण टेस्ट लागते. तर हे पहा आता हे सर्व असं आता गॅस फास्ट करायचा, थोडा वेळ उकळी वगैरे येऊस्तोवर आणि छान अशी मिक्स करून घ्यायची भाजी. आणि एक 5 मिनिट वगैरे उकळी आली जराशी त्याला काय एक 5 मिनिट छान मंद आचेवर त्याला शिजून द्यायचं 5-6 मिनिट छान असं. तर हे पहा कसं छान अशी भाजी आपली 6-7 मिनिट झाले छान अशी मस्त शिजली आहे मंद आचेवरती सर्व मिक्स करून. तर आता याच्यामध्ये पहा मी घरी बनवलेलं तूप आहे, तर हे तूप टाकते मी भाजीमध्ये. बटर भेटतं आपल्याला, बटर पण आणू शकता तुम्ही. बटर टाकायचं आणि घरी बनवलेलं जर तुमचं तूप असेल तर तूपच टाकायचं, तूप पण छान लागतं. आता हे बरोबर घेताना आपण मिक्स करायचं हे विरघळून गेल्यावर तूप.
आणि ही स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर टाकली आहे पहा. स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. आता तूप लावून छान बटर किंवा तूप लावून तव्यावरती छान असे पाव भाजून घ्यायचे आणि मस्त अशी हॉटेलसारखी भाजी अशी झणझणीत एकदम टेस्टी अशी पावभाजी लागते. तर हे तव्यावर मस्त आता तूप टाकूया. तुम्ही एक एक पाव पण मध्ये कट करून असं भाजू शकता, किंवा आपल्याला खूप घाई आहे आणि खूप पाव भाजायचे टाईम नाही तर तुम्ही अशा प्रकारे पटापट पाव भाजू शकता कट न करता. मधून कट न करता असे पण पाव भाजू शकता छान असे. छान असे पाव भाजून घ्यायचे तूप टाकून. मस्त आता छान असे पाव आपले भाजून झालेले आहेत. असं भाजलेले दिसले पाहिजेत तरच चांगले लागतात. पावभाजी बरोबर कधी पण पाव भाजल्याशिवाय पावभाजीची टेस्टच नाही येत नीट. तर हे तुम्ही पाव आहेत ना, एक एक पावसुद्धा तुम्ही अशा प्रकारे भाजू शकता. अजून चव लागते. हे मधून असा पाव कट करायचा थोडासा आणि असा ठेवायचा आणि मग तव्यावरती भाजायचा. ते तर अजून छान असं अशा प्रकारे असं कट करून घ्यायचा मधनं. तर हे एक एक पाव कसा कट करून घेऊन कसा भाजायचा हे अजून छान लागतं पाव. असं एक मध्ये कट करून घेतलं आहे ना, अशा प्रकारे हा भाजायचा पाव. तर थोडं जर भाजायचे असतील तर असं कट करून भाजू शकता. आणि खूप आपल्याला जर खूप जास्त पाव भाजायचे तर एवढं शक्य नाही, आपण एकटंच घरामध्ये करणार आहे, तर अशा प्रकारचे भाजा तुम्ही घरच्या घरी. आणि काही कार्यक्रम वगैरे असेल तर हे असं म्हणजे अख्खी पावाची लादीच तुम्ही भाजा, म्हणजे छान ते पण छानच लागतात. आणि असं भाजलं तर अजून छान लागतं हे पाव. आणि इकडे आपली पावभाजी कशा प्रकारे किती छान अशी तरी वगैरे आली आणि कशी दिसते आपली पावभाजी. मस्त एकदम जबरदस्त अशी झाली आहे खूप म्हणजे खूप छान अशी पावभाजी झाली आहे आपली. तर कसली घट्ट घट्ट झाली एकदम पूर्ण. तर चला आपण तर पावभाजी कशी वाटली घरच्या घरी. एकदम टेस्टी टेस्टी मस्त पाव वगैरे, कांदा आणि लिंबू एवढी जबरदस्त झाली. मी एक घास खाऊन पाहिला आहे, खूप म्हणजे खूप छान झाली. तर आम्ही कधी बाहेरची पावभाजी मागवत नाही आणि मी तर कधीच बाहेर पावभाजी खात नाही, घरीच बनवते. मस्त 2 टाईम बनवायची आणि खायची. पाव जमत नसतील तर चपाती बरोबर सुद्धा एवढी छान लागते ही पावभाजी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कशी आहे ते पावभाजीची रेसिपी टाकलेली. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं.